पैगम्बर इस्लाम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी करने वाले मलून रामगिरी महाराज के ख़िलाफ़ रियासत के मुख्तलिफ़ अज़ला में FIR दर्ज हो रहे हैं, लेकिन अब तक हुकूमत की जानिब से उसकी गिरफ़्तारी नहीं की गई है, जिसकी वजह से मुसलमानों में शदीद गम व गुस्सा देखने को मिल रहा है। रामगिरी महाराज की गिरफ़्तारी के लिए रियासत के मुख्तलिफ़ मकामात पर एहतजाजी मुजाहरे हो रहे हैं। इसी सिलसिले में नांदेड़ ज़िले के नायगांव में आज बंद का अहतमाम किया गया। रामगिरी महाराज की गिरफ़्तारी के मुतालबे के लिए शहर के मुसलमानों ने आज जुमा के रोज़ शहर बंद की कॉल दी थी। बंद का ज़बरदस्त असर देखने को मिला। नायगांव की सारी ही दुकानें आज सुबह से बंद रही। मुसलमानों के जज्बात का ख्याल रखते हुए शहर के ताजिरों ने बंद में इनका साथ दिया और अपनी अपनी दुकानें बंद रखी। मजमूई तौर पर यह बंद कामयाब रहा। बंद के अलावा नरसी के ग्राम पंचायत ऑफिस के सामने मुजाहिरीन ने एहतजाजी धरने का इनेकाद किया। धरने में कसीर तादाद में लोगों ने शिरकत की। पैगम्बर इस्लाम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी करने वाले रामगिरी महाराज के ख़िलाफ़ मुजाहिरीन ने जमकर नारेबाजी की और रियासती हुकूमत से फ़ौरी इसकी गिरफ़्तारी का मुतालबा किया है। आमच्या नरसीमध्ये हे आमच्या पैगंबराविरुद्ध सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या विरोधामध्ये हे रामगिरी महाराजनं हा शब्द असे भावना दुखीलं समाजाचे की आम्हाला आमचा जीव घेतला तरी चालेल, पण आमच्या सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला हा शब्द शिवीगाळ करून अपमान केला आमच्या सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा हुजूरचा। यासाठी आम्ही त्या रामगिरी महाराजाचा निषेध करतो आणि हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठीशी घालत आहेत असं दिसत आहे का की इकडे चक्काजाम आंदोलन होत आहे रामगिरी महाराजच्या विरोधामध्ये। तिथं मुख्यमंत्री नाशिकमध्ये हा महाराजासोबत स्टेजवर बसत आहेत। त्यासाठी आम्ही मुस्लिम समाजाकडून त्यांचा आम्ही निषेध करतो आणि हा लवकर हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्री साहेबांना आणि गृहमंत्री साहेब या दोघेने ते या प्रशासनाला सांगून लवकर त्यांना अटक करून गुन्हा दाखल करावे, हे आमच्याकडून मुस्लिम समाजाकडून हा आमचं निवेदन आहे। हा निवेदन आमचा आजच्या बंदचा नरसी हे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचावं हेच आमची विनंती आहे। मी सय्यद इसाक मुल्ला नरसीकर, मी नरसी येथील रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता आहे। रामगीर महाराज यांनी आमचे हुजूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम यांच्याबद्दल असे शब्द बोलला की आमचे पैगंबरनी 5 वर्षाच्या मुलीशी लग्न केले। हे कोण्या पुस्तकामध्ये आहे, कोण्या याच्यामध्ये आहे, त्या भडव्याला आम्हाला दाखवावं असं आमची विनंती आहे। तसेच आम्हाला प्रशासक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणतो की महाराज तुमच्या केसाला धक्का लागणार नाही। अरे आम्ही मुस्लिम समाज तुझ्या मागे थोडंच आहोत, तू धक्का लावलास तर बी आम्ही तुझ्या मागे नाही आणि धक्का लावला गेलास तर बी नाही। आम्ही मुस्लिम आजपर्यंत तेवढं मानत होता मुख्यमंत्री हा आमच्या महाराष्ट्राचा आहे, परंतु आज आम्ही मुख्यमंत्र्याचा निषेध करतो आणि त्या मुख्यमंत्र्याला आम्ही मुख्यमंत्री तर मानणारच नाही, पण त्याचा एक हिंदूवादी आणि कट्टर मुस्लिमांचा शत्रू असं मानतो। तसेच आम्ही आज जे नरसीमध्ये बंद केले ते सर्व हिंदू मुस्लिम सर्व धर्माच्या लोकांना विनंती करून आम्ही बंद केलेले आहे। आम्ही कोणावर जबरदस्ती केलेली नाही। सर्व बांधव आमच्या विनंतीला मान देऊन कडकडीत बंद ठेवलेले आहे। त्यांनासुद्धा मुस्लिम समाजाबरोबर राहायचे जे एकनिष्ठ ठरवलेले आहे। तसेच आमचा जो मनात दुःख झालेला आहे त्या दुःखामध्ये हिंदू बांधव सामील आहेत, मातंग आहेत, बुद्ध समाज आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक आमच्याशी सहमत आहेत। बाबा आजपर्यंत कोणताही महाराज कोणताही हे असं सांगितलेलं नाही आणि कोणता पुस्तकामध्ये नाही की पैगंबरांनी असं 5 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे। तो जाणून बुजून एक राजकारण म्हणून, इलेक्शन म्हणून त्यानं असे शब्द हे करून देशाला त्रास देण्याचा एक हेतू करीत आहे आणि हे आहे म्हणून त्याला देशद्रोही घोषित करून त्याला ताबडतोब अटक करावी अशी आमची मुस्लिम समाजाकडून विनंती आहे। हिंदुस्तान की सबसे मजबूत इलेक्ट्रिक बाइक जॉय ई-बाइक अब नांदेड़ में भी हो रही है दस्तयाब। जी हां, ग्रीन राइडर को नांदेड़ में जॉय ई-बाइक का ऑथोराइज्ड डीलर बनाया गया है।
مرد و خواتین کے علاوہ کالج کے طلباء کی ضرورت کے مطابق جوائے ای بائک 4 الگ الگ ماڈل میں دستیاب ہے، جس میں میوس، وولف اور جین نیکس نینو۔ خوبصورتی اور مضبوطی کے ساتھ ساتھ زبردست بیٹری بیک اپ، سنگل چارج میں 100 سے 120 کلومیٹر کی ملے گی رفتار، کم سے کم ڈاؤن پیمنٹ دے کر ای ایم آئی پر بھی مل سکتی ہے گاڑیاں۔ مزید تفصیلات کے لیے شو روم کا پتہ ہے گرین رائڈر جوائے ای بائک، روبرو شیو مندر، چیتنیہ نگر، ایئرپورٹ روڈ، ناندیڑ۔